मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भोक्तं मधुरं शोकं द्रष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिन मधुरा गोष्टिन मधुरा ललितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं बोल बाल कृष्ण लाल भगवान जय जय श्री राधे जय जय श्री राधे। अकारण गुरुना वरुणालय भक्तवत्सल पीताम्बरधारी श्री कृष्णलाल भगवान की यह पवित्र पावन कथा है श्रीमद् भागवत। भागवत हा ग्रंथ असा ग्रंथ आहे की आत बाहेर सर्वदूर हा सार आहे। याच्यामध्ये असा म्हणू नये, याच्यात कुठलं नाही, याच्यात आठवणी नाही आणि हा ग्रंथ पिण्याचा आहे, खाण्याचा नाही। निगम कल्पतरोगलितं फलम शुकमुखार्णवसेवितं पिबतं भागवतं मुहुरो रसिका भुवि भावुका। हे निगम कल्पतरू म्हणजे वेदरूपी वृक्षाचं एक मधुर रस फळ आहे। या फळाला भगवान शुकदेवांनी आपली चोच लावलेली आहे। असं हे शुकमुखाचं उष्ट फळ हे आपल्याला प्यायचं आहे आणि रसिक आहे, जे भाविक आहे ते या फळाचा रसपान करतात। सूत महाराज शौनकादी ऋषींना प्रश्न करतात की महाराज तुम्ही आला, तुम्ही व्यासजींची कृपापात्र शिष्य आहात, म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न करतो की मानवाच्या कल्याणाचा मार्ग कोणता आहे ते तुम्ही आम्हाला सांगा। कारण कलियुगामध्ये अल्पायुष्य आहे, कलियुगातले लोक रोगी आहेत, विषयी आहेत, व्यसनांनी जर्जर झालेले आहेत। यांच्याकडून कठीण अशी साधना होणार नाही। त्रेतायुगा सत्ययुगा द्वापारयुगात तपश्चर्या केली भक्तांनी, तशी तपश्चर्या हे करू शकणार नाही। हजारो वर्षे काय का पायावरती उभे राहिले ऋषी मुनी। हिरण्यकश्यप हिरण्याक्षासारखे राक्षस सुद्धा यांनी भक्ती केली, कठोर अशी भक्ती केली। भगवंताला प्रसन्न करण्यासाठी रावणानं आपले शिर कमल भगवंताला अर्पण केलं। पण कलियुगातले माणसं स्वार्थी आहे, विषयांना आहे, हे देवाला काही अर्पण करू शकणार नाही, त्यांच्याकडून साधना होणार नाही। अशा मूळ जनाच्या कल्याणाचा मार्ग कोणता आहे की ज्या मार्गाने गेले म्हणजे त्यांचा सहज उद्धार होईल, असं तुम्ही सांगा। दुसरा प्रश्न केला की कलियुगामध्ये अनेक देव आहेत, ज्यांनी आपापल्या मनाप्रमाणे देवतांची कल्पना केली आणि त्या देवांना ते बसतायत। अशा कोणत्या देवाची भक्ती केली म्हणजे ती भक्ती सर्वात श्रेष्ठ होईल ते आम्हाला तुम्ही सांगा। जर एका देवाची भक्ती केली तर आमचं कल्याण होईल, पण मग इतर देवांच्यासाठी आम्ही काय करावं? त्यांची उपेक्षा करावी का? त्यांची निंदा करावी का? त्यांची अवहेलना करावी का? याचं समाधान तुम्ही आमचं करा। या जगामध्ये भगवंत अवतार घेतात, ते अवतार काय घेतात? जो अनामी असा भगवंत आहे तो नामामध्ये काय तो
तो जन्माचा भगवंत आहे, तो जन्म का घेतो आणि त्या भगवंताची किती अवतार आहे ते आम्हाला सांगा. आणि शेवटी प्रश्न करतात की सर्व ग्रंथांचे वेदांचं जे सार आहे ते सार तुम्ही आम्हाला काही खवा सांगा. चालू केलं का मी काय? चालू करतो. चालू करते हैं ना? कल चालू है ना? हाँ, कब का चालू है? कब का चालू? गोपाल कृष्ण भगवान. कारण आमच्याजवळ वेळ नाही. आता कलियुग आपल्या लोकांजवळ वेळ नाही. काही काही लोक म्हणतात महाराज काय सांगता तुम्ही आम्हाला खावायला वेळ नाही, जेवण करायला वेळ नाही. अरे बाबा, आपण जर सारासार विचार केला तर आपण आजपर्यंत जे करत आलो ना हे आपल्यासाठी काहीच करत नाही, चोरांसाठी करतोय. राजा सिकंदरानं अफगाणिस्तान पासून भारतापर्यंत आला, एक राज्य जिंकलं. सर्व राजांना परास्त करत करत तो भारतामध्ये आला. कितीतरी धन दौलत, हिरे माणिक मोती जवाहर त्यानं जमवले. पण जेव्हा तो आजारी पडला तेव्हा आपल्या मंत्र्याला सांगितलं की किती जरी पैसा लागला, किती धन संपत्ती लागली तरी चालेल, पण मी मरायला नको. मोठमोठे वैद्य आणा, हकीम आणा आणि मला जिवंत ठेवा. कितीतरी पैसे घेऊन ते मंत्री गेले, राजाला वाचवा, राजाला वाचवा. पण त्या ठिकाणी जेव्हा मौत येते ना, जिस दिन मौत की शहनाई बजेगी, ना चांदी काम आएगा ना सोना काम आएगा. तिथे चांदी कामात येत नाही, सोना कामात येत नाही, हिरे माणिक मोती काहीच कामात येत नाही. शेवटी हकीमांनी सांगितलं, वैद्यांनी सांगितलं की महाराज आता आमचा काहीच उपाय चालत नाही, उपचार करू शकत नाही, आता शेवटचा क्षण आहे तुम्हाला. तेव्हा राजाने आपल्या मंत्र्यांना सांगितलं की मी जेव्हा मरेल तेव्हा माझी तुम्ही मिरवणूक काढणार, देवयात्रा काढणार. तेव्हा माझी एकच इच्छा आहे की मी माझे हात मोकळे सोडायचे. उजव्या हाताने मी कमवलेली गणगंज संपत्ती, हत्ती, घोडे हे सर्व एका बाजूला ठेवायचं आणि एका बाजूला माझं एक चतुरंगी सेना ठेवायची. मंत्री म्हणाले महाराज याचा अर्थ काय होणार? मी लोकांना राजाला सांगू इच्छितो की मी एवढं सर्व कमवलं, पण हे सर्व सोडून मी मोकळ्या हाताने जाणार. आणि म्हणून माणसाने हा विचार करावा की आपण जे करतोय हे आपल्यासाठी करतोय का? आपल्यासाठी फक्त परमार्थ हे साधन आहे. आपण एवढं नाम चिंतन करू, आपला जेवढा काळ भगवंताचे चिंतनात आहे, कदा कीर्तनात आहे, तेवढाच काळ आपला सार्थक ठरेल. बाकीचा काळ जो आहे तो काळ आपला व्यर्थ जाणार आहे. आणि म्हणून शुद्धजी शौनकाधिक सांगतात की महाराज या कलियुगातल्या लोकांना कमीत कमी वेळ आहे आणि त्यासाठी त्यांना असं साराचा साथ तुम्ही सांगा की ज्याच्यामुळे कमी वेळामध्ये त्यांना ते साधन प्राप्त होईल, त्यांचं सत्याला सद्गती प्राप्त होईल. तेव्हा शुद्धजी म्हणतात की महाराज तुमची इच्छा आहे, तुमचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर एकाच ग्रंथात आहे आणि तो ग्रंथ म्हणजे पवित्र पावन मंगलमय श्रीमद भागवत महापुराण. तुम्ही जसे प्रश्न केले असेच प्रश्न शुकदेवांना राजा परीक्षितीने केले होते. या भागवताची निर्मिती झाली कशी? हे सांगण्यासाठी शुद्धजी सांगतात की एकदा नारदजी आणि सत्संग प्राप्त व्हावा म्हणून फिरत फिरत
सत्संगाच्या अभिलाषेनं तीर्थयात्रा करत करत निघाले. कारण संतांना सत्संगती फार आवडते आणि सतत संगतीमध्ये जे सुख आहे ते सुख कुठेच नाही. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात ना, संत समागम सुख जग नाही, नहीं दरिद्र सम दुख जग माही. राम सिया राम सिया राम. संत समागमासारखं सुख या जगात कोणतंच नाही. बाकीचं जे काही सुख आहे हे सुख क्षणिक आहे, वैश्विक आहे. खाण्याचं सुख आहे, एकदा खाताना होईल, पण ते जर खाता खाता आपल्याला गोड लागलं, समजा कल्पना करा की पुरणपोळी केली आहे, त्याच्याबरोबर आमटी केली आहे, आमटी खूप चवदार आहे आणि म्हणून 2-4 मिनिटं आमटी खाल्ली, खाताना इतकं सुख वाटेल. पण मग सकाळी ले लोटा भात झाडे सेवन करताना सुख आहे, पण परिणाम त्याचा वाईट आहे. सांसारिक सुख असंच आहे. पुत्र प्राप्तीचं सुख हे किती सुंदर सुख आहे. चित्रकेतू राजाला मुलगा होईना आणि साधू संतांच्या आशीर्वादाने त्याला मुलगा झाला. खूप मोठं वारस केलं, धनधान्य गाय दान केलं, खूप मोठ्या प्रकारे दान धर्म केला. पण सवतींना आपल्या सवतीला मुलगा झाला, राजाच्या सवतीचाच लाभ प्यार करतो म्हणून दुसऱ्या सवतींना खपलं आणि त्यांनी विष देऊन त्या मुलाला मारलं आणि त्या राजाला अतिशय दुःख झालं. राजा रडत बसला. मुलगा झाला, आनंद झाला, मुलगा गेला, दुःख झालं. पत्नी आली, आनंद झाला. किती आनंद होतो. लग्न झालं, पत्नी आली की पहिल्या वर्षी पत्नी चंद्रमुखी असते. हा बांधून आला म्हणजे आईला बोलत नाही, बाबाला बोलत नाही, आला की सूर्यापाशी जातो. थोड्या गोष्टीसाठी बायकोचा सल्ला घेतो. दुसऱ्या वर्षी पत्नी सूर्यमुखी होते आणि मग पुढे जाऊन तीच पत्नी ज्वालामुखी होते. मग कुठे सुख आहे? ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना विचारा तुम्ही सुखी आहे का? तेही म्हणतात आम्हाला सुख नाही. ज्यांचं झालं त्यांना विचारा तुम्ही सुखी आहे का? तेही म्हणतात आम्हाला सुख नाही. म्हणजे या संसारामध्ये माणसाला सुख नाही. सगळं दुःख मानवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख मानवरी आहे हा संसार. हा संसार म्हणजे दुःखाचा एक गाभा आहे. त्याच्यामध्ये सुख नाही, सुखाभास आहे. आणि म्हणून खरं जर सुख पाहिजे असेल तर ते संत संगतीमध्ये, संत समागमामध्ये, भगवंताच्या प्राप्तीत आहे. तात मिले मुनी मात मिले भ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजमाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. यह लोक मिले परलोक मिले विदुलोक मिले वैकुंठ को जाए. सुंदर दास कहे सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. संत संगतीमध्ये सुख आहे, पण संतांचा समागम संत संगती फार दुर्लभ आहे. मोठ्या भाग्याने प्राप्त होते. बहुनाम जन्म नामंते. अनेक जन्म जातात तेव्हा कुठं आपल्याला संतांचं दर्शन होतं. बरेच जन्म तर आम्ही माणूसच राहत नाही,
भगवंत सांगतात ना भगवद्गीतेमध्ये, मनुष्यानां सहस्रेषु गच्छत तदपि सिद्धे. हजारो माणसं आहे पण त्याच्यामध्ये एखादा सिद्ध आहे. आणि अशा सिद्धांमध्ये एखादा माझा भक्त आहे. आणि अशा संतांचं सत्संगती घडावी म्हणून नारद चालले तीर्थयात्रा करत. पण जसे जसे ते तीर्थयात्रा करत चालले तसं तसं त्यांचं मन उद्विग्न होत चाललं. कारण ते गेले जाऊन पाहतात तिकडे तिकडे स्वैराचार आहे, त्याच्या मनामध्ये स्वार्थ बुद्धी झालेली आहे. ना बाप बळा ना मैया सबसे बळा रुपया. अहो पैशासाठी रामनाथने आपलं वेद विकायला सुरुवात केली, ज्ञान विकायला सुरुवात केली. बहुरूपी लोक संतांचं सोंग घेऊन लोकांना फसवायला लागले. आचरण वेगळं आणि नाम वेगळं, लौकिक वेगळं. पुढे चालले त्यांना एक आश्रम दिसला. ये आश्रम किसका है? तो बोले ब्रह्मचारी जी महाराज का है. और ये बच्चे किसके हैं? तो बोले ब्रह्मचारी महाराज के. नाव ब्रह्मचारी आणि मुलांची लाईन लागली. पुढे गेले, दूसरा आश्रम त्यांना दिसला. ये आश्रम किसका है? ये मौनी बाबा का है. और ये शोर हल्ला किसका चालू है? बोले मौनी बाबा का है. नाम है मौनी बाबा. और शोर उसका चालू है. ये आश्रम किसका है? ये आश्रम के महाकार्य किसके है? बोले त्यागी जी महाराज के है. नाम त्यागी जी आणि आश्रमातील वैश्वानी. अशा प्रकारे पाखंड या जगामध्ये घुसला आहे, दांभिकता आली आहे आणि त्याच्यामुळे नारदजींचं मन उद्विग्न झालं. असं फिरत 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 ते वृंदावनामध्ये आले. त्यांना वाटलं की वृंदावनात तरी मला एखाद्या संत महात्म्याचं दर्शन होईल आणि त्या ठिकाणी मला सत्संगती घडेल आणि मला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. वृंदावनामध्ये आले असताना त्यांनी पाहिलं की एका ठिकाणी काही स्त्रिया रमलेल्या आहेत आणि एक सुंदर तरुणी आपल्या अंगावर शृंगार करून दागदागिने घातलेले आहेत आणि तिच्या समोर दोन वृद्ध पुरुष पडलेले आहेत, मूर्छित पडलेले आहेत. आणि ती तरुणी आक्रोश करून रडते आहे आणि या बाकीच्या स्त्रिया त्या तरुणीला समजावत आहेत, धीर देत आहेत. एवढ्यामध्ये नारदजी त्यांना दिसले. त्या तरुणीनं रडणं थांबवलं आणि तिला वाटलं की माझं दुःख दूर करण्यासाठी तर भगवंतानं कदाचित या संतांना पाठवलं असावं. कारण भाग्याचा उदय, भाग्याचा उदय तै दोडी संत पाय, तै दोडी संत पाय, संत पाय. भाग्याचा उदय होतो तेव्हा संत भेटतात आणि म्हणून त्या रडणाऱ्या स्त्रीने आपलं रडणं आवडलं आणि हात जोडून विनंती केली, भो क्षणम तिष्ठो. अहो महाराज एक क्षणभर थांबा. नारदजींनी त्यांच्याकडे पाहिलं. नारदजी अगोदर विचार करतात की हा सर्व स्त्रियांचा माहोल आहे. ते रडत असताना त्यांना अगोदर वाटत होतं की आपण यांच्या जवळ जावं, यांना त्यांचं दुःख विचारावं आणि त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करावा. पण नारदजींनी लगेच विचार केला की या माता बहिणींचा मेळावा आहे आणि स्त्री जात अशी आहे, क्षणामध्ये असते, क्षणामध्ये रडते. आणि संत महात्मे म्हणतात
या जगामध्ये मायेचं प्रत्यक्ष स्वरूप तीन रूपात आहे. एक आहे कनक म्हणजे धन, एक आहे कांता म्हणजे श्री, आणि एक आहे कीर्ती. म्हणून जे महात्मे असतात ते हे तिन्ही गोष्टींपासून दूर राहतात. आपले शेगावचे महाराज आवली गजानन बाबा हे ज्ञानी होते, ब्रह्मनिष्ठ होते, ब्रह्मश्रोत्रिय होते, पण त्यांनी आपलं चातुर्य लपवलं. माऊलींनी म्हटलेलं आहे ना, चातुर्य लपवे. ते त्यांची वृत्ती पूज्यता डोळा पाहावी, कीर्ती गाणी नाही करावी. कारण या गोष्टी जर आपण केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला लोकेशना मिळतो, आणि लोकेशना मिळून माणसाला अहंकार तयार होतो. आणि कदाचित या स्त्रियांच्या संगतीमध्ये गेलो तर माया आपल्याला वशीभूत करू शकेल. म्हणून नानाने टाळलं, पण त्या स्त्रीने जेव्हा म्हटलं भोगो सापुरुषाला तिष्ठ हो, तेव्हा नारद त्या ठिकाणी गेले आणि विचारलं, देवी तुम्ही कोण आहात, काय दुःख आहे तुम्हाला, का रडत आहे, आणि हे दोन वृद्ध कोण आहेत, आणि ह्या आजूबाजूला ज्या जमलेल्या स्त्रिया ह्या कोण आहेत. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं, नारदजी माझं नाव भक्ती आहे. माझा जन्म द्रविड देशात झाला, कर्नाटकात माझं पालन पोषण झालं, महाराष्ट्रामध्ये मला जागोजागी सन्मान मिळाला, आणि फिरत फिरत हे जे दोन मुलं आहेत ना, हे पडलेले बेशुद्ध, हे म्हातारे, हे माझे दोन मुलं आहेत. एक ज्ञान आहे आणि एक वैराग्य आहे. आम्ही फिरत फिरत गुजरात प्रांतामध्ये गेलो, आणि गुजरात मध्ये गेल्यानंतर आम्हाला तिघांना अवस्था प्राप्त झाली. असं का झालं? भक्तीचा जन्म कुठे होतो? द्रविड देशात. द्रविड याचा अर्थ आपलं हृदय जेव्हा द्रवतं, आपलं हृदय जेव्हा मऊ होतं, मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, त्या ठिकाणी भक्ती जन्माला येते. कर्नाटकात पालन पोषण होतं. कर्नाटक म्हणजे भगवंताची कीर्ती या कानाने जेव्हा ऐकल्या जाते, तेव्हा त्या भक्तीला उत्स्फूर्तता मिळते, तारुण्य मिळतं, शक्ती मिळते. आणि जेव्हा ज्या ठिकाणी तीर्थयात्रा आहे, आपलं पंढरपूर, आळंदी, नाशिक सारखे क्षेत्र, त्या ठिकाणी ते संत संगतीमध्ये, संतांच्या सहवासामध्ये त्या भक्तीला दृढता म्हणजे तिला मान सन्मान प्राप्त होतो. पण जेव्हा ती गुजरात मध्ये जाते, गुजरात म्हणजे पैशाचा देश, पैशावाल्या, आणि पैशावाल्यांचा विचार कसा आहे, त्यांच्यासाठी पत्नी मुंगी गुरु पैसा बना भगवान, बच्चा मेरा शाली, पत्नी बनी गुरु पैसा बना भगवान, बच्चा मेरा शालिग्राम. मी कोणाचं भजन करू? माझ्या घरात मुलगा आहे हा शालिग्राम आहे, माझी पत्नी हा गुरु आहे, पण पैसा भगवान आहे. त्या ठिकाणी ती ज्ञानाला किंमत देत नाही, ते भक्तीला किंमत देत नाही, ते वैराग्याला किंमत देत नाही, आणि म्हणून त्यांना उदासता प्राप्त होते. त्या मुलांना घेऊन ती भक्ती माता वृंदावनामध्ये आली, आणि त्या वृंदावनाच्या पवित्र पावन मंगलमय भूमीमध्ये येता बरोबर त्या भक्ती मातेला नवतारुण्य प्राप्त झालं. पण भक्ती विवेक आणि वैराग्य जे आहे, ज्ञान आणि वैराग्य, यांना मात्र काही तारुण्य प्राप्त झालं नाही. कारण वृंदावन भूमी ही राधा राणीची भूमी आहे, वृंदावन भूमी ही ब्रजभूमी गोपिकांची भूमी आहे. या ठिकाणी ते भक्तीलाच किंमत देतात, ते ज्ञान आणि वैराग्याला किंमत देत नाही.
कारण त्यांना भक्तीचं सुख इतकं मिळतं, भक्तीचा रस इतका मिळतो की त्या भक्तीच्या रसामध्ये मिटे ऐसे नव्हे भक्ती रस, पूर्णता पूर्णती आस सेवा. तो भक्तीचा रस इतका मधुर आहे. एकदा ज्याने पिलं, जाम पीते हो प्यारे, फिर भी सुबह उतर जाती है. राम नाम का रस पीकर देखो यारो, जिंदगी सुधर जाती है. ज्यानं राम नामाचा रस पेला ना, त्याची जिंदगी सुधरून जाते. आणि म्हणून त्या वृंदावनामध्ये जिकडे तिकडे भक्ती, जिकडे तिकडे भगवंता राधे राधे, कृष्ण 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 कृष्ण. छोट्या छोट्या गल्या आहे हो. त्या बाकी बिहारीच्या मंदिराकडे जाताना तर ती लहानशी पोळ आहे, या दोन सटा इतकीच. पण इतकी गर्दी, अंगाला अंग घासून स्त्रिया पळून जातात. वरून वाकडे त्यांचे चष्मे काय 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 घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्या ठिकाणी चोरी झाली किंवा छेडछाड झाली असं काही होत नाही. कारण सगळ्यांचं हृदय पवित्र पावन बनलेलं असतं, मंगलमय वातावरण आहे. आणि अशा मंगलमय वातावरणात ती भक्ती माता तरुण झाली. आणि तिच्या आजूबाजूला ज्या स्त्रिया होत्या, त्या गंगा यमुना कावेरी तुंगभद्रा अशा नद्या होत्या, त्या तिला समजावत होत्या. आणि तेवढ्यामध्ये नारदजी आले. नारदजींना तिने विनंती केली, महाराज माझ्या मुलांचं दुःख दूर करा. ते तरुण होतील, ते बलवान होतील, असं काहीतरी साधना करा किंवा आम्हाला सांगा. तेव्हा नारदजी तिथे बसले. नारदजींनी विष्णू सहस्रनामाचा पाठ केला. ते ज्ञान वैराग्य थोडे जागे झाले, थोडं उचलून पाहिलं, परत झोपले. नारदजींनी त्या ठिकाणी भगवद्गीतेचा पाठ केला. ते थोडे सुटीवर यायचे, पण परत बेशुद्ध व्हायचे. काय करावं या चिंतेत नारदजी पडले. आणि नारदजींनी भगवान नारायणाची आठवण केली, हे प्रभू आता मी काय करू. मी या ठिकाणी वेदांच्या ऋचा म्हणून पाहिल्या, भगवद्गीतेचा पाठ घेतला, विष्णू सहस्रनाम घेतलं, पण हे काही तर सावध होत नाही. काय करावं. तेव्हा आकाशवाणी झाली, नारदजी सत्कार्य करा. आणि सत्कार्य तुम्हाला संत महात्मे सांगते. नारदजी मनात हसतात, मी आता जे केलं हे काय दुष्कार्य आहे का. गीतेचा पाठ घेतला, विष्णू सहस्रनाम घेतला, वेदांच्या ऋचा ऐकवल्या, हे काय वाईट कर्म आहे का, सत्कार्य नाही. आता सत्कार्य म्हणजे नेमकं कोणतं सत्कार्य करावं. बरं, आकाशवाणीनं असं प्रिय ठेवलं की सत्कार्य म्हणजे कोणी संत महात्मे सांगतील, असं सांगायला पाहिजे होतं का मग अमुक ठिकाणी जा तुम्ही ते सांगतील म्हणून. भक्ती देवीला आश्वासन देऊन नारदजी निघाले. आणि मार्गाने कोणी महाराज दिसले की त्यांना नमो नारायण महाराज जी, अब सत्कार्य क्या होता है वो हमें बताइए. आता देवर्षी नारद लोकांमध्ये फिरणारे, ज्यांच्या सारख्या लोकांना, विजय सिंग सारखा, आमच्या सुनील महाराज सारखा महाराज भेटला, त्यांना विचारावं त्यांनी सत्कार्य म्हणजे काय. आम्ही विचार करतो की हे बाबा तिन्ही लोक फिरणारे भक्त शिरोमणी, आणि यांना आम्ही काय सत्कार्य सांगावं. तो मग ते साधू म्हणायला लागले, महाराज जी आपने हमारी मजाक करते हो, आप कहाँ, आपकी पोस्ट क्या है और हम आपको क्या सत्कार्य बता सकते हैं. हम तो अज्ञानी हैं. पुढे गेले, पुढे काही महात्मे भेटले. नारदजींनी प्रणाम केला, नमो नारायण बाबा जी सत्कार्य क्या है बताइए. त्यांनी आपले इंग्लिशन डाऊन व्हायला नको म्हणून सुनील सांगलं,
आमचा मौन व्रत आहे, आम्ही बोलू शकत नाही. असं करता करता अनेक साधू ऋषी मुनींना त्यांनी विचारत गेले, पण त्यांचं समाधान काही कोणी केलं नाही. आणि असं फिरत फिरत ते बद्री विशाला क्षेत्रामध्ये बद्रीनारायणाच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी सनत कुमार चौघ भाऊ बसलेले होते. सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे ज्येष्ठ पुत्र. ब्रह्मदेवाने सनत कुमारांना सांगितलं की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा, प्रजापती बना. सनत कुमार म्हणाले आम्हाला ही उपाधी करायची नाही. म्हणे तुम्ही मोठे झाल्यावर तुमचं लग्न करावं लागेल, तुम्हाला असं करावं लागेल, संसार करावा लागेल. म्हणे बाबा मोठं झाल्यानंतर लग्न करावं लागतं का? म्हणे हो. मग आम्ही 5 वर्षाच्या वर मोठे होणारच नाही. 1000 वर्ष होऊन गेले, पण आजही सनत कुमार 5 वर्षाचे मला सोडला. ते चौघ भाऊ इतके भगवंताच्या भक्तीचे म्हणजे त्यांना इतका आनंद होता की एकाला कथा करायची, तिघांची श्रोते म्हणून ऐकायची. कारण सत्संगतीमध्ये जो आनंद आहे, भगवंताच्या कथेमध्ये जो आनंद आहे, तो आनंद कुठेच नाही. आणि असे चौघ भाऊ त्या ठिकाणी बसलेले होते आणि चिंतातूर झालेले नारदजी आपलं लहानसं उतरलेलं तोंड घेऊन त्यांच्या जवळ गेले. तेव्हा नारदजींना पाहून सनत कुमारांनी सुद्धा नमस्कार केला. नारदजींनी नमस्कार केला. आणि प्रश्न केला मग सनत कुमारांनी, कथम ब्रह्मदीन मुखकृत चिंता भवा परितम गमते उच्चार. तुम्ही देवर्षी नारद आहात आणि तुमच्या तोंडावरती चिंता आहे. भगवान का दास कभी होवे नाही उदास. नारदजी, असं काय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही उदास आहे? तुम्ही कितीतरी भक्तांना भक्तीचा मार्ग दाखवला, कितीकांचा उद्धार केला, आणि असे असणारे तुम्ही आज उदास आहे, दीन आहे, तुमचं तोंड अगदी उतरलेलं आहे. याचं कारण काय? तेव्हा नारदजी म्हणाले की बरोबर आहे महाराज, तुम्ही मला जे बोलले हे सत्य आहे. तुम्ही मला ओळखलं हे सत्य आहे की मी उदास आहे. पण माझ्या उदासीचं कारण माझ्या स्वतःसाठी मी उदास नाही, मी दुसऱ्यासाठी उदास आहे. मी दुःखी जो आहे, मी स्वतःसाठी दुःखी नाही. हा फरक आपल्यामध्ये सांगतात. पाणी घेऊन येणं बेटा, कॅन मधून पाणी आणा. चालू आहे तुझा ते बंद किया क्या तूने? बंद हो जाता है वो. वहां से हम गए ऐसे पावलों का गोपाल कृष्ण भगवान की जय जय राधा रमण हरि बोल. 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 हरि बोल हरि बोल हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि बोल.
हरि बोल 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 जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हे राधा रमण हरि बोल हे राधा रमण हरि बोल बोल गोपाल कृष्ण कृष्ण भगवान भगवान की जय काय चालू होता आपला विषय मी विसरून आलो बरं मी कोणालाही केव्हाही प्रश्न विचारले राजा परीक्षितीने एकदा भागवत ऐकलं तर राजा परीक्षितीचा उद्धार झाला तुम्ही किती भागवत ऐकले तुम्हाला मोक्षाची प्राप्ती झाली का मोक्षाची प्राप्ती झाली मी तुम्हाला वचन देतो तुम्ही जन्माला आले की नाही आले ना तुम्ही मरणार आहे की नाही नक्की तुम्ही 7 दिवस मनाचे कान करून भागवत ऐका ना मी तुम्हाला 7व्या दिवशी प्रश्न करेन तुम्ही जन्माला आले का तुम्ही मरणार आहे एकाच भागवतामध्ये नाही तुमचं जन्म मरण संपलं तर कथाकर्म सोडून दे फक्त एकच आहे तरी आव्हान ऐकले तिथे मग सर्व सुखाशी पात्र होईने हे प्रत्युत्तर माझे उघडे तुम्ही आव्हान घ्या तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या माझ्या कोणाकडे नको पाहा हा महाराज आपल्या गावातला आहे हा विजय सिंग आहे हे कोण नका या ठिकाणी व्यास महाराज बसलेले असं समजा आणि वक्त्याच्या शब्दावर श्रद्धा ठेवा श्रद्धा आणि विश्वास मला तुमच्याकडून काही नको तुम्ही मला या ठिकाणी राशी आणा नको आणा दक्षिणा द्या नको द्या मला फक्त सेवा भगवंताची करायची आहे मला तुमच्याकडून काय पाहिजे फक्त प्रेम पाहिजे तुम्ही या भावाने करत आहे निर्विकल्प मन ठेवा काही शंका मनामध्ये निश्चितपणा ठेवू नका तुम्हाला नाही 7 दिवसामध्ये तुमचं जन्म मरण संपवलं तर मग मला सांगा काय सांगत हो तुम्ही पाणी आणा उदास काय हा? उदास काय तुम्ही काय उदास काय म्हणत उदास कोणासाठी उदास आहे हा सांसारिक माणसं स्वतःच्या दुःखासाठी दुःखी होतात आणि संत महात्मे दुसऱ्याच्या दुःखाला पाहून दुःखी होतात सांसारिक माणसं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतात आणि संत महात्मे दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होतात आपल्याला दुःख झालं त्याचं सांसारिक माणसांना काही वाटत नाही पण दुसऱ्याचं सुख पाहून त्याला जळफाट आणि संतांचं मात्र वेगळं आहे तर ते दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांना दुःख होतं आणि दुसऱ्यांना सुखी पाहून ते सुखावतात त्यांची इच्छाच असते सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् मा दुःख भाग भवेत् सर्वांनी सुखी व्हावं हीच त्यांची भावना असते म्हणून नारदजी म्हणतात की मी माझ्या स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाही झालो मी दुसऱ्याच्या दुःखामुळे दुःखी झालो काय झालं नारदजी दुसरं म्हणजे कोणाच्या दुःखामुळे दुःखी झाले
अहो महाराज, मी तीर्थयात्रा करत करत सत्संगाचा मला लाभ व्हावा म्हणून असा फिरत फिरत गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तिथं गेल्यानंतर मी त्या भक्तीचं दुःख पाहिलं. तिथे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य भागात झालेले आहेत, प्रसिद्ध पडलेले आहेत. आणि त्या मुलांना पाहून ती रडते आहे, आक्रोश करत आहे की मी तरुण तरुणी आहे आणि माझे मुलं या ठिकाणी वृद्ध होऊन बेशुद्ध पडले. कोणत्या मातेला आपल्या मुलगा बेशुद्ध पडलेला म्हातारा झालेला आवडतो? तिने मला विनंती केली, मी त्या भक्ती ज्ञान आणि वैराग्याला जागा करण्याचा सावध करण्याचा प्रयत्न केला, पण नाही झाले ते. आणि त्याच्यामुळे मी दुःखी आहे. खरंच नारदी, तुम्ही संत आहात आणि संतांची भूमिका आता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती आहे, संत अवतरला. पण नारदी, तुम्ही चिंता करू नका, आता तुमच्या चिंतेचं समाधान या ठिकाणी होईल. अहो, तुम्हाला जर ज्ञान आणि वैराग्य करून करायचं असेल, भक्ती ही सुद्धा त्या ठिकाणी तरुणी राहायला पाहिजे असं वाटत असेल, तर त्याच्यासाठी एकच साधन आहे, आणि ते साधन आहे श्रीमद भागवत महापुराण. श्रीमद भागवत कथा हे भक्ती आणि ज्ञान वैराग्यांना तारुण्य देते. कारण भागवत कथा ही भक्तिमय कथा आहे. भागवत कथा मध्ये 365 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. पहिला स्कंद जो आहे तो हा कृष्णाचा आहे. राजा परीक्षित प्रश्न करतात. दुसऱ्या स्कंदामध्ये चतुश्लोकी भागवत आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये कपिल महाराज आपल्या आईला उपदेश करतात. चौथ्या स्कंदामध्ये दक्ष प्रजापती सती मातेची कथा आहे, ध्रुव बाळाची कथा आहे. पाचव्या स्कंदामध्ये ऋषभदेवांची कथा आहे. सहाव्या स्कंदामध्ये गजेंद्र आणि अजागळाची कथा आहे. सातव्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हादाची आहे. आठवा स्कंद मनवंतराचा आहे, राजा बळी समुद्र मंथनाची कथा आहे. नवव्या स्कंदामध्ये सूर्यवंशाची कथा आहे. 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आणि लीला यांचं वर्णन आहे. 11व्या स्कंदामध्ये उद्धव गीता आहे आणि 12व्या स्कंदामध्ये कलियुगाचं लक्षण आणि समारोप. अशा रीतीने या भागवतामध्ये 9 स्कंदापर्यंत अनेक संत महात्म्यांच्या भगवत भक्तांच्या कथा सांगू. त्या कथा जर आपण प्रेमाने ऐकल्या तर आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. बंधन म्हणजे काय? विषयासक्ती इति बंधन. विषयाची आसक्ती हेच बंधन आहे. आणि विषयांपासून विरक्त होणं हेच मुक्ती आहे, मोक्ष आहे. आणि आपलं मन विषयापासून विरक्त केव्हा होईल? जेव्हा आपण अनेक दृष्टांताच्या माध्यमातून भगवत भक्तांच्या कथा ऐकू आणि त्याचा सिद्धांत सर आपल्याला सांगितला आणि कळाला तर आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल, विरक्तता येईल. आणि असं विरक्त मन झाल्यानंतर जर भगवान श्रीकृष्णाच्या लीला चरित्र ऐकलं तर आपण ज्ञान घेण्याचे अधिकारी बनू. 11व्या स्कंदामध्ये असं या भागवताची एक फायदे. तर सनत कुमार सांगतात की श्रीमद भागवत महापुराण हे याचे समाधान आहे. नारदी म्हणतात हे तर माझ्या बापाने मला सांगितलं होतं. हंस रूपी ब्रह्मा
उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत ते पूज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशी रे उपदेशी अहो माझ्या बाबांनी ब्रह्मदेवानं मला भागवत सांगितलं होते मग भागवत सांगितलं होतं तुम्हाला उजेडगाव पडला नाही भागवत सांगितलं माझ्या बाबांनी ब्रह्मदेवानं पण तेव्हा काहीतरी दोष माझ्यामध्ये होता आणि त्याच्यामुळे त्या भागवताचं मला काही फळ पाहिजे असं मिळालं आपण कथा ऐकतो पण कथा ऐकून आपल्याला समाधान का होते एक ना एका बाजूला बसतो एका बाजूला ते खुर्चीवर बसले ते बसले समाधान का होत नाही तर आपल्या ठिकाणी तीन दोष असतात पहिला दोष आहे मला दोष असल्या कारणानं निषिद्ध कर्म केल्यामुळे मला नावाचा दोष होतो निषिद्ध कर्म केल्यामुळे तमो गुणाचा प्रभाव वाढतो आणि त्याच्यामुळे आपण ज्ञान घेण्याचे अधिकारी राहत नाही दुसरा दोष आहे विक्षेप चित्ताची चंचलता असल्या कारणानं आमच्या ठिकाणी विक्षेप दोष तयार होतो संसार खराय की परमार्थ खराय देव खराय की देव भजन भक्ती करे बऱ्याच ठिकाणी संत जे भक्त आहेत त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहतो देव देव करू का सांगा मी काय करू देव देव करू का संसार म्हणे काय म्हणतो त्याला बाई संसार इकडे देव म्हणे जाय तिकडे अशी परिस्थिती होती म्हणजे काय करावं चिंताची विक्षेपता चंचलता त्याच्यामुळे आपण ऐकलेलं आपल्या डोक्यात राहत आणि तिसरा दोष आहे आवरण आवरण म्हणजे ज्याप्रमाणे अग्नीपासून राख तयार होते अग्नी राखच त्या अग्नीला झाकून टाकते दिव्यापासून काजळी तयार होते अग्नी काजळीच त्या ज्योतीला झाकून टाकते सूर्याच्या उष्णतेमुळे घट तयार होतात आणि ते ढगच त्या सूर्याला झाकून टाकतात पाण्यापासून शेवाळ तयार होतो आणि शेवाळच त्या पाण्याला झाकून टाकतो तसं अज्ञान रूपी आवरण तयार होतं आणि आमच्या स्वरूपाला झाकून टाकतं याचं नाव आहे याच्यातले दोन दोष आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाला आपण घालू शकतो निषिद्ध कर्माचा त्याग करा आणि त्या कर्माला शास्त्रानं मान्यता दिलेली आहे साधू संतांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे अशा गोष्टी तुम्ही करा म्हणजे मला दोष जातो मनाच्या श्लोक मध्ये म्हणतात ना रामदास स्वामी मना सज्जना भक्ती पंते लावे नरे श्री हरी पाविते तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे ज्या कार्याची ज्या गोष्टीची जन निंदा करते जन निंदा कोणत्या गोष्टीची करते तो काय माणूस आहे हो एकादशी पाहत नाही गुरुवार पाहत नाही हाय त्याच्या हातामध्ये काही पिशवी तो काय माणूस आहे दारू पितो गटारात पडतो तो काय माणूस आहे चोऱ्या करतो परस्त्री गमन करतो म्हणजे जे पाच कर्म करतात ते समानिंदनीय आहे सुभाषितकार सुद्धा सांगतात ना
द्युतंच मास मदिरांच वेश्या मृगयात चौर्यं परदारसे एकानि सप्त व्यसनानि लोके घोरातिघोरं नरकं नयन्ति निषिद्ध कर्माचा त्याग केला आणि विहित कर्म केलं म्हणजे फल नावाचा दोष झाला विक्षेपणाचा दोष घालवण्यासाठी भगवंताच्या नामाचा सहारा घ्या म्हणजे विक्षेपणाचा तुम्ही तुमचं मन चंचल असेल जेव्हाही मन चंचल असेल उद्विग्न होईल त्यावेळेस एका ठिकाणी बसायचं अंतःकरण आपल्या डोळ्यामध्ये तुम्ही मुक्ताबाईची मूर्ती आणा श्रीकृष्ण भगवंताची आणा रामाची आणा तुम्हाला जे आवडत असेल त्या भगवंताचं रूप आपल्या डोळ्यांमुळे आपल्या हृदय पटलावर उभं करा डोळे लावून आपल्याला ते दिसलं पाहिजे ते रूप आठवून त्यांचं नामस्मरण केलं नामरूपी घडले चित्त त्याचा दास मी अंकित आम्ही नाम जपतो नाम जपे वैखरी चित्त धावे विषयावरी नाम तो जावे वैखरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पण चित्त मात्र विषयावर कैसे हो तसे स्मरण स्मरणा माझे स्मरण नाम जपत असताना भगवंताचं अंतःकरणपूर्वक नाम घ्यायचं राम 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 ते रूप आठवा त्या भगवंताचे गुण आठवा एक क्षण असा आहे की तुमचं मन निर्मळ होऊन जाईल आणि जेव्हा मन निर्मळ होईल तुका म्हणे मन करारे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे विक्षेप दोष म्हणजे जोपर्यंत पाणी आहे पाण्यावरती लाटा निघतात तरंग चालतात किंवा पाणी गढूळ आहे त्या गढूळ पाण्यात त्या सरकणाऱ्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत नाही आणि जेव्हा ते पाणी स्थिर होऊन जातं त्या पाण्यामध्ये स्थिर पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसत तसं आपलं मन आपलं स्थिर करायचं निर्मळ करायचं एकाग्र करायचं मी बऱ्याच वेळा प्रश्न करतो का तुम्ही वारी येते का कैलासला हा महाराज दूरदर्शन केलं की बारीमध्ये तुम्हाला 4 घंटे लागले असं मग आज मुक्ताबाईला कोण्या रंगाची साडी नेसली होती हो ते तर मला माहित नाही मग कसं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर ते रूप आपल्या हृदय पटलावरती स्थिर करा ते त्याला दर्शन म्हणतात ते गेले ह्या देवापुढे आणि चित्तपणाकडे त्याच्यामुळे आपला विक्षेप मनाची स्थिरता होते म्हणून भगवंताचं नाम चिंतन करायचं आणि नाम चिंतनाला मनाची एकाग्रता होते आणि ब्रह्मनिष्ठ ब्रह्मवेदना सद्गुरु जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा आवरण नावाचा मोक्ष जातो सनत कुमार म्हणाले नारदजी भागवत महाशया सर्वात प्रमुख आहे भागवत हे असं शास्त्र आहे की त्या शास्त्राला दोनच नाही भागवताचा महिमा असा आहे श्लोकादम श्लोकपादम वा पठेत भगवंतस्य नित्यं पुण्यं वाप्नोति राजसूयास्तमे श्रेयो अहो नारदजी जो मनुष्य भागवताचा अर्धा किंवा पाव श्लोक जरी वाचतो किंवा ऐकतो त्याला राजसूय
किंवा अश्वमेध यज्ञाचं फळ किती अर्धा सौंदर्य एका आणि मग नारदजी म्हणतात की बरं झालं महाराज तुम्ही मला भागवताचा महिमा सांगितला आता माझा मग मी एकाग्र करून तुमच्या मुलाचा भागवत ऐकतो तुम्ही माझ्यावर कृपा केला आहे आणि मला त्या श्रीमद भागवताची कथा ऐकावी हे कुठं बोलणं झालं यांचं बद्रिकाश्रमात मग कथा करायची आहे तर बद्रिकाश्रमात करा का अंतर्गती पण त्यांनी विचार केला की बद्रिकाश्रम हे अगदी उंच आहे या ठिकाणी वरून काय ऋषी मुनी येतील कथा ऐकतील पण जे संसारामध्ये फसलेले जीव आहे त्यांना या कथेचा लाभ होणार नाही म्हणून सनत कुमारांनी नारदांना सांगितलं की नारदजी आपण खाली हरिद्वार क्षेत्रामध्ये जा आणि त्या ठिकाणी आनंदवन आहे त्या आनंदवनामध्ये आपण ही कथा करू जर योगी ऋषी मुनी जपी तपी यांना वाटलं तर ते मग खाली येतील आणि काही सांसारिक जीव जे आहेत ते त्या ठिकाणी हरिद्वारला येतील आणि ते कथा ऐकतील म्हणजे सर्वांचं कल्याण अशा रीतीनं त्या हरिद्वार क्षेत्रामध्ये आले त्या ठिकाणी गंगा मातेच्या रमणरेतीच्या ठिकाणी आणि कथा आयोजित झाली आपल्या वाळूच त्यांनी त्या ठिकाणी व्यासपीठ तयार केलं भृगुऋषी दौडत दौडत जाऊन त्यांनी बऱ्याचशा ऋषी मुनींना बोलावलं कथा आरंभ झाली आणि कथा आरंभ झाल्यानंतर एक दिवस निघाला 7 दिवसात 7 कथा सांगितली 7वा दिवस झाला आणि लगेच त्या ठिकाणी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान अगदी अत्यंत मधुर कोमल स्वरामध्ये आणि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आता भगवान नारायणाच्या कीर्तनाचा गजर ऐकायला आला ध्वनी ऐकायला सर्व मागे फिरून पाहतात हा गोड आवाज कोणाचा आहे पाहतात तर ती भक्ती आहे बरोबर ज्ञान आणि वैराग्य आहे आणि नाचत कुदत पावल्या खेळत येत आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान नारायणाचं भजन करत आहे श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी. भक्तीचं अंतःकरण आनंदाने भरून आलं. ज्ञान आणि वैराग्याचा क्षीणपणा म्हातारपणा निघून गेला. त्यांना नवतरुण प्राप्त झालं. त्या वनामधल्या पशु पक्षींना सुद्धा आनंद झाला. नारदजी सुद्धा चकित झाले की वा श्रीमद भागवत कथा पवित्र पावन कथा याला सत्कर्म म्हणतात. कुमारांना त्या नारदांनी विचारलं सप्ताह श्रवणाने कोणाकोणाच्या कशा कशा लोकांचा उद्धार होतो, कशा कशांना मोक्ष प्राप्त होतो ते सांगा. भक्तीचा तो उद्धार झालास, ज्ञान वैराग्य हे तरुण झाले. पण मला सांगा की पाप्याहून पापी जो माणूस आहे त्याचाही उद्धार होईल का? की चांगल्या चांगल्याच लोकांचा उद्धार होईल? तेव्हा सनत कुमार म्हणाले नारदा, अरे अत्यंत पाप्यात पापी की ज्याने या जगात कोणतंच पाप करायचं शिल्लक ठेवलं नाही असा पापाचा महामेरू जरी असला तरी श्रीमद भागवत महापुराणाच्या श्रवणाने त्याचा उद्धार होतो. आणि ही गोष्ट तुम्हाला पटण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. म्हणून सनकाधिकाने त्या नारदांना एक इतिहासातील गोष्ट सांगितली की तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण खूप सुखी होता, परिस्थिती चांगली होती, ऐश्वर्य होतं, वेदशास्त्र संपन्न होता. म्हणून लागतंय तुम्हाला पुढे सरका पुढे सरका. गोपाल कृष्ण भगवान सर्व काही अनुकूल होतं. त्या आत्मदेवाला एक पत्नी होती, सुंदर होती, पण कुचित स्वभावाची होती. याच्या त्याच्या गुन्हा करून तिला समाधान वाटायचं. तर्क बुद्धी होती, तार्किक होती. आत्मदेवाला सर्व काही असल्यावर सुद्धा त्याला मुलबाळ नसल्यामुळे त्याला अतिशय दुःख होतं. कारण माणसाची एक अशी भावना आहे की मुलबाळ नसलं तर माझा उद्धार कोण करेल, मी मेल्यानंतर माझं श्राद्ध कोण करेल, मला तर्पण विधी कोण करेल, आणि कोणी जर नसलं तर मला माझा उद्धार होणार नाही, मला सद्गती प्राप्त होणार नाही, अशी सर्वसामान्य माणसाची कल्पना असते. आणि हीच कल्पना त्या आत्मदेवाच्या ठिकाणी होती. म्हणून त्याला पुत्र प्राप्तीसाठी अनेक उपाय करून पाहिले, पण त्याला मात्र संतुष्टी झाली नाही. तो स्वतःला पोसायला लागला. त्याच्याकडे गाय होती. गाय सुद्धा बरीच मोठी झाली, बऱ्याच वर्षाची झाली. तरुणपणा जाऊन म्हातारपणा येऊ लागला, पण त्या गायला मात्र वासरू झालं नाही. त्याच्या अंगणामध्ये एक झाड होतं आंब्याचं. त्या झाडाला सुद्धा कधी फळ लागत नव्हतं. आत्मदेव म्हणे की मी असा कसा करंट आहे पापे की माझ्या गायीला संतती होत नाही, मला संतती होत नाही, माझ्या अंगणात असणाऱ्या झाडाला सुद्धा फळ लागत नाही. मी जर गेलो तर माझी संतती करणार कोणीच राहणार नाही. काय करू या माझ्या भावाला या सुखाला? पुत्रहीन होऊन मरण्यापेक्षा मेलेलं बरं असा विचार करून तो आत्मदेव ब्राह्मण आत्महत्या करण्यासाठी नदीवरती गेला. नदीपर्यंत पोहोचला. एका डोहामध्ये जीव देण्याचा त्याने विचार केला, पण तेवढ्यामध्ये एक संत महात्मे साधू त्याला मार्गामध्ये दिसले. त्याने विचार केला की मरायचं आहे, पण अगोदर आपल्या योगायोगाने
तर संतांचं दर्शन घेऊ आणि नंतर म्हणू, कारण त्याला थोडंफार माहित होतं की संत दर्शनाने काय होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे नाती संतांची आले. मी जर पापी असलो या संतांच्या दर्शनाने कदाचित माझं भाग्य बदलू शकतं आणि संतांवर कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते याची त्याला कल्पना होती. म्हणून तो गेला आणि त्या संतांच्या चरणावर त्यानं दंड घातला. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला आणि म्हणलं, विश्रांती पावन, तुमचं दर्शन घेऊन मला विश्रांती मिळाली. त्या महात्म्यानं पाहिलं आणि त्याला विचारलं त्याचं तोंड पाहून, कारण संत महात्म्य अंतर्ज्ञानी न सांगता कळो इतिहास त्यांना आपला चेहरा जो आहे ना, प्रत्येक माणसाला चेहरा हा आरसा असतो. तो चेहरा त्याच्या मनातला भाव प्रगट करतो. आता मी कथा सांगतोय ना, ही कथा तुमच्या अंतःकरणात उतरते की नाही उतरत हा तुमचा चेहरा सांगतो. ही कथा तुम्हाला बोर होते का आवडते हा तुमचा चेहरा सांगतो. तुम्ही कथा ऐकत असताना तुमच्या मनामध्ये काही विक्षेप आहे का काय हा चेहरा सांगतो. याचं चित्त ठिकाणावर नसेल ना, त्याला जांभळा येते, वेगळे वेगळे पाहिजे, घड्याळ पाहिजे. पण जो एकाग्र झालेला आहे त्याला तर इतका आनंद वाटतो, मला सदा नाम दोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समा सर्व सुख मिळालं सर्व आनंद निर्भर. आमच्या सुनील महाराजांना ऐकण्याची काय गरज नाही. मी जेवढं सांगितल्याच्या पेक्षा ज्ञान जास्त आहे. पण तरी ते एकाग्र होऊन ध्यानस्थ होऊन कथा ऐकत आहे. तुम्ही सर्व अगदी आनंदाने कथा ऐकत आहे आणि त्याच्यामुळे मला सुद्धा सांगायचं असं वाटत आहे. मी अजून घड्याळ पाहिली किती वाजत काय वाजत, आपली कथा पूर्ण तरी भागवताची होणार. मी फक्त भागवताचे सिद्धांत तुमच्यापुढे मांडणार आहे. 35-36 वर्षामध्ये मला जे काही आत्मसात झालं संत सद्गुरूंच्या कृपेनं, ते सांगण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गोपाल कृष्ण भगवान त्या संतांनी त्या आत्मदेवाकडे पाहिलं आणि त्याला प्रश्न केला, कथम रोदिशी विप्लवतम का चिंता यसी वदत्तं सत्वनं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणम्. अहो ब्राह्मण देवता, तुम्ही का बरं रडताय? तुमचा चेहरा उदास काय? तुमच्या चेहऱ्यावरती चिंता काय आहे? तुमच्या दुःखाचं कारण काय ते तुम्ही मला सांगा. असा प्रश्न केल्याबरोबर आत्मदेव पायावरती पडला, घट्ट सागराला. काय सांगू महाराज माझ्या जीवनाची कथा. माझं संपूर्ण काव्य निघून गेलं, मला म्हातारपण यायला लागलं, वार्धक्य यायला लागलं, पण अजूनपर्यंत मला मुलगा नाही. मी एक गाय पाळली, ती गाय सुद्धा वाद आहे. माझ्या घरासमोर एक आंब्याचं झाड आहे, त्या झाडाला सुद्धा फळ लागत नाही. महाराज, माझं नशीब असं कसं आहे की मला मुलगा नाही? हे दुःखाला कारण काय? मी किती पापी आहे? तुम्ही बरोबर ओळखलं माझं दुःख महाराज. मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून माझं दुःख तुम्ही दूर करा. त्या महात्म्यांनी त्याची कृपापट्टी पाहिली आणि सांगितलं, रे साधू, हे ब्राह्मण देवता,
सात जन्मापर्यंत पुत्र प्राप्ती नाही. आत्मदेव त्याच्या पायावरती डोकं आपटून रडायला लागला. महाराज मी एका जन्मासाठी रडतो आहे, तुम्ही माझं दुःख सात जन्म वाढवलं. सात जन्मापर्यंत माझ्या नशिबात मुलगा नाही. आता मी जगून तरी काय करू? मी आता तुमच्या पायाजवळच माझा देह समर्पण करतो, मरतो, आत्महत्या करतो. त्या साधूने त्याला सांगितलं, अरे महात्मा नाहीस तू. भगवंताने तुला तुझ्या हाताने तुला सद्गती प्राप्त व्हावी याच्यासाठी हा संधी दिली आहे. तुला काय वाटतं की आपल्या मुलं बाळ सद्गती आपला उद्धार करतील, आपल्याला सद्गती देतील? अरे ही चुकीची कल्पना आहे. उद्धरे आत्मानं मुसादेत आपली आपण करा संसार बंधन तोडा. उद्धार याचा त्याला करायचा असतो. समजा तुमचं पोट दुखू लागलं आणि बाई दवाखान्यात गेली, डॉक्टरला सांगलं, डॉक्टर साहेब यायचं पोट दुखते. मग डॉक्टर म्हणे चला घरी. नाही, त्याचे काही इंजेक्शन घ्यायला इच्छा नाही, मलाच इंजेक्शन म्हणतात. बाईने इंजेक्शन गोळ्या घेऊन पोट दुरुस्त होईल का? अरे पोट तुमचं दुखतंय, मला औषध घ्यावी लागेल ना ती. तसं उद्धार त्याचा त्याला करायचा आहे, कोणी कोणाचा करत नाही. ते साधू म्हणतात की अरे किती मुलं आहेत, पण कोण कोणाचा उद्धार करतो? 60,000 मुलं सगळ राजाला होते, पण त्यांचाही उद्धार झाला नाही, त्यांनी सगळ राजाचाही उद्धार केला. रावणाला किती मुलं होते? 1 लाख अजून 1.25 लाख राहतील. उस रावण के घर दिया ना माती. त्या रावणाचा काय ठिकाणा राहिला? म्हणून भगवंताने तुला संधी दिली आहे, तो आपल्या हाताने आपला उद्धार. अरे बोल, असं जीवन तुला भेटलंय. मागून हाची देह पावसी हे तू न घडे रे सायसी, भोगिले सुख दुःख लानसी हे तू न घडे रे सायसी, का रे अन्न उशिनावली. तुला हा देव भेटलाय, परत भेटेल की नाही हे सांगता येत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः. सगळ्या गोष्टी पुन्हा मिळतील, पण एकदा हे शरीर गेलं तर पुन्हा मिळणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत तुझं शरीर चांगलं आहे ना, तोपर्यंत तुझं जन्माचं सार्थक करून घे. साधू संतांना राम कृष्ण कर, कैयोदार पावेन, कै कृपा करी नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कै खंडईन कर्म. अहो माझा उद्धार कशाने होईल? तो भगवंत मला कसा प्राप्त होईल? हे जन्म मरणाचं बंधन, हे जे कर्म आहे, कधी खंडन होईल, कशाने होईल? असा प्रश्न कर. ते संत महात्मे तुला मार्ग दाखवतात. पण याच्या मनामध्ये एकच ध्यास होता. नाथ बाबा म्हणतात ना, क्रोधीय विश्वासी यासी गुण कैसा, व्यर्थ आपली वाचा शिंदे. साधून सांगितलं, पण याच्या मनामध्ये क्रोध होता, अविश्वास होता, साधूच्या वचनावर विश्वास नव्हता, त्याच्यामध्ये लालसा होती. कबीरजी सांगतात, कामी क्रोधी लालची से भक्ती ना हो, भक्ति करे कोई सुनवा, जात कुल वर्ण कोई.
जे कामी आहे त्यांच्या मनात एक कामना आहे, क्रोधी आहे, लालच आहे. अशा लोकांनी किती यांच्याकडून भक्ती होती, फक्त भक्तीचा आवाज ना दिसतात ते भक्त त्यांचं आयुष्य निघून जाईल, पण त्यांना मानसिक समाधान प्राप्त होणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. कारण देवाची प्राप्ती होण्यासाठी किंवा संतांचे विचार या देहामध्ये उतरण्यासाठी हा देह निर्मळ पाहिजे, खाली पाहिजे, हा भरलेला आहे. आमच्या भगवान श्रीकृष्णाने काय केलं त्या गोकुळामध्ये? म्हणला मुलंगी नाही, पाहती गवळणी कवती पाहती दुधारी. त्या भगवंतानं त्यांच्या दुधाऱ्या मारल्या. कोणत्या दुधाऱ्या मारल्या गेल्या? या देहरूपी दुधाऱ्या मारल्या गेल्या की तुम्ही खाली व्हा, म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी भरल्या जाईल. हे अमृतच भरलेलं आहे खसखसून, त्याच्यामध्ये काय भरणार? या देहरूपी दुधारीमध्ये आपण काम भरलेलं आहे, क्रोध भरलेला आहे, लोभ भरलेला आहे, आशा मत्स्या कामना तृष्णा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भरून ठेवलेला आहे. त्याला भरण्यासाठी जागाच नाही ना ठेवण्यासाठी. ते हिराणी महाराज सांगता भगवंताला, प्रभू या हृदय मंदिरी कोणी नाही दुसरे. हे भगवंता, या माझ्या हृदय मंदिरात सर्व काढले, काम क्रोध निर्दानगी देशोदेशी ते कोरगे. आशा मनशा सासरी कोणी नाही दुसरे घरी. साधून बोध केला, पण याच्या मनामध्ये आत्मदेवाच्या मनामध्ये अनेक कामना होती, लालसा होती, म्हणून साधूचा बोध त्याला काही घडला नाही. उलट तो म्हणतो की मी तुमच्या पायाशी जीव देतो. आणि लक्षात ठेवा, मी ब्राह्मण आहे, मी मेल्यानंतर या ब्रह्मात्म्याचं पात्र तुम्हाला लागेल. त्या साधूलाही समजतो की मी ब्राह्मण आहे, ही ब्रह्म हत्याची घडल्याचं पात्र तुम्हाला लागेल. म्हणे साधू म्हणे की आपण मुकस्याला उपदेश केला नाही, त्यासाठी थांबलो बाबा. हे काय आपल्या मागे लक्षात आली, काय करावं? आत्मदेव म्हणतो की महाराज तुम्ही कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती साधूची असते. अहो साधू काय करू शकत नाही, माईचा मा करतो, मेलेल्या माणसाला जिवंत करतो, दगडासहित वह्या टाकतो, निर्जीव भिंत चालवतो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवतो. काय करू शकत नाही साधू. म्हणून तुम्ही तुमच्या शक्ती आहे, तुम्ही कृपा करा आणि मला मुबार होईल असं काहीतरी करा. साधून आपल्या धुळीतून एक फळ काढलं, ते फळ आम्ही मुद्रित केलं आणि त्याला सांगितलं जा, तुझं भाग्य उडायला आलं, हे फळ घेऊन जा, आपल्या घरी जा, पत्नीला म्हणावं आंघोळ कर, शुचिर होतो, भगवंताची भक्ती कर, पूजा कर आणि पवित्र अंतःकरणाने हे फळ सेवन कर, तुला एक सद्गुणी मुलगा होईल. आत्मदेव ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. जय हो महाराज की जय हो. त्या महाराजाने जे काय नाचत तुझं ते फळ घेऊन घरी आला. बायकोला सांगून गेला होता की मी आत्महत्या करतो, मी आता परत येणार नाही. आता बायकोला काही वाटलं मी जर जातो मरतो, मला काय तिने मस्त स्वयंपाक वगैरे करून खाल्लं. अरे हा वापस आलेला मुलीला आश्चर्य वाटलं, इथून मरायला गेलो पण परत कसं काय आला? अगं इकडे धुंदुली म्हणे तुम्ही तर गेले होते, तुम्ही म्हणत होते की मी परत काही येणार नाही, मला जिद्याचं आहे, आणि तुम्ही सायंकाळच्या आतच परत आले. अगं इकडे ये, आपलं भाग्य उद्याला हे बघ, एका महात्म्याने फळ दिलाय, आंघोळ कर, भगवंताची भक्ती कर, तुळशीला पाणी घाल,
आणि शिथिल भोग घेऊन एक फळ खा. आता ती बाई श्रेयचरित्र पुरुषस्य भाग्यम देवो न जानति. पुरुषाचं भाग्य आणि स्त्रीचं चरित्र हे देवांना नाही कळत महाराज, तर माणसाला काय करणार. तिनं असं नाटक केलं, वा 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 वा, भाग्य उडाला, महाराजांनी कृपा केली. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जा हरिवास स्नान संध्या करा, मी फळ पर्व खाते. पण तिच्या मनामध्ये तत्व होता, नाशिक होती. काय सांगा हे फळ कशाचा आनंद काय. मी आहे म्हणून याला दुसरी बायको काही करता येत नाही. कदाचित मला काटा काढण्यासाठी आणला असेल. अनेक प्रकारचे तर्क जातात. संशयावनी पाप अधिक पाप घोर, संशयावनी थोर अधिक पाप घोर, विनाशाची मागून कार्य. संशयापेक्षा मोठं पाप नाही. तिच्यामध्ये संशय घुसला, आत्मदेव विचारा भोळा बापला, बायकोवर विश्वास ठेवला आणि आपलं स्नान संध्या करायला गेला. बायकोने ते फळ घेतलं, ठेवली, डोक्याला चिंता, हात मारून बसली. तेवढ्यात तिची बहीण आली. म्हणे काय चिंता करते ताई, काय झालं. अगं तुझ्या दाजीने एक फळ आणलं, ते म्हणतात तू खाऊन घे. हे फळ खाल्यानं तुला दिवस राहतील, चांगला सद्गुणी मुलगा होईल. पण खरं सांग, हे फळ खाल्लं मी आणि मला दिवस राहिले आणि कदाचित घराला आग लागली, तुम्हाला पळता येईल का. एवढं मोठं पोट घेऊन मी कसं काय. आणि नाही तसं झालं. आणि ती मदालसा माता म्हणते की प्रसूती काळात जर मान आडवी झाली, हा गर्भधारणा झाला, तर त्याच्यामध्ये बाळपण म्हणजे आईचाही अंत, बाळाचाही अंत. मी पाहते त्या अमुकमय दिवशी मिली बालपणामध्ये. मला तर बाई हे फळ काही खावंसं वाटत नाही. ते म्हणता की फळ खा. ती बहीण म्हणते ताई कशात चिंता करते. अगं मला नुकताच जन्माला आलेला मुलगा आहे, विकसित झालेली आहे. तू नुसतं फळ खाण्याचं सोंग कर. नाही, मलाही दिवस आहे. तू फळ खाण्याचं सोंग कर. आणि पतीला बोलवण्यासाठी ते मागणी वाढविले पोट, गर्भार भाग जगा माझी. चिंग वाजले माझेचे आणि दिवसेंदिवस पोट पा. तुम्ही काही चिंता करू नका, मला दिवस विचारे काय तुम्हाला पाहतील असं म्हणून त्यांना फसवायचं. मला मुलगा झाला की मी तुझ्याकडे आणून दे. माझी परिस्थिती नादारीची आहे, माझा पती व्यसनी आहे. त्याला थोडंफार धंद्याला की तू खुश होऊन दे. दोघं बहिणींनी सल्ला केला. म्हणे पण हे फळ देण्याचं काय करू. म्हणे फळ खराय का खोटा याची आत्मक पाहिजे ना आपल्याला. साधू काय आजकाल खरे आहे, बरेच तुमचे लपन गेला. आता हे फळ गायला घालून देतो. ते फळ गायला चाललं आणि आधी बहिणीने असं नाटक केलं. आत्माने म्हणाल तुला कसं वाटतं. मग ही सांगायची गौरवाच्या जे काही लक्षणं राहतात ते. आत्माने उभं झाला. आता बघा माझ्या मागण्यात जाईन म्हणून खेळेल. तुम्हाला मुलगा झाल्यानंतर मी असं वाच करेल, मोठ्यानं कार्यक्रम करेल, भजन करेल, कीर्तन करेल, सगळ्या लोकांना सांगायला लागला. करता 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 दिवस निघून गेले. आणि त्या धुंदिरीच्या बहिणीला मुलगा झाला. तिला आणून तिच्या जवळ गेला. धुंदुलीनं सांगितलं, अहो स्वामी भाग्य उदयाला पहा, पहा, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. धुंदुक्याने आता आत्मदेव आपण गलीमध्ये पेढे घेऊन फिरायला लागला. मला मुलगा झाला, घ्या पेढे. मला मुलगा झाला, घ्या पेढे. तो म्हणे बाळाचा तोंड तपाव दे. म्हणे हा मुलगा तर मन चांगला थोडसा वयस्कर नाही. म्हणे देवाने कृपा केली, साधूच्या प्रसादाचा आहे ना, म्हणून तो तसा. तो व्यास मुनीला तुम्हाला माहित नाही का. व्यास मुनीला 12 वर्षाचा मुलगा झाला होता.
जसा हा मुलगा मला तसाच आहे, म्हणून तुम्ही काही असं समजू नका की आता अलीकडून जन्माला आले नाही. हा भगवानाचा प्रसाद आहे. हा बिचारा मुळा बापा तिच्या पत्नीवर विश्वास ठेवला आणि राहू लागला. थोड्या काळानं गाय सुद्धा प्रसूत झाली आणि गायला एक सुंदर गोंडसा मुलगा झाला. फक्त का त्याचे मोठे मोठे होते म्हणून आत्मदेव ब्राह्मणानं त्या गायच्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. तो माणसाकृती होता, माणसासारखा बोलत होता, माणसासारखाच होता, फक्त कानामध्ये फरक होता. आणि स्वतःच्या मुलाचं नामकरण करायचं तर मुली म्हणाली, हो माझ्या मुलाच्या नावात माझं नाव आलं पाहिजे, कारण 9 महिने 9 दिवस होते मी वागू नाही. म्हणे काय नाव ठेवलं? धुंदुकारी देवा. धुंदुकारी नाव ठेवलं. आणि मग हा गोकर्ण आणि धुंदुकारी वाढायला लागला. गोकर्ण हा संतांच्या प्रसादाचा होता म्हणून सुसंस्कारी सुशील असा होता. आणि धुंदुकारी हा विष्टी बापापासून तयार झालेला होता. हा धार्मिक आधार भांडखोर आणि व्यक्ती दुराचारी निघाला. एक कुख्यात निघाला, एक प्रख्यात निघाला. आता ते तरुण झाले. धुंदुकारी उन्हाळ्या करायला लागला, मुलांना मारायला लागला, चोऱ्या करायला लागला, लोकांना त्रास देऊ लागला, बापाला मारून पैसे घेऊन जाऊ लागला आणि नाही ते कुकर्म करू लागला. आत्मदेवानं त्याला समजावलं, बेटा अरे आपण ब्राह्मण आहोत, आपल्याला ब्राह्मणाच्या मुलाला असे कर्म करणं शोभत नाही. त्या धुंदुकारीनं त्या आत्मदेवाच्या छातीमध्ये लाथ मारली, त्याला खाली पाडलं. आत्मदेव रडायला लागला. आत्मदेवाला वाटलं की मी तेव्हा मेलो असतो तर बरं झालं असतं. मला साधून उपदेश केला होता की अरे तुला मुलगा नाही तर तू भाग्यवान आहे. त्या मुलासाठी मी एवढी खटाटोप केली ना, आज माझ्या छातीत लाथ मारून मला घराच्या बाहेर या मुलाला हलवलं. याच्यापेक्षा गेलेलं बरं असं म्हणून तो जाऊन रडायला लागला. तेवढ्यामध्ये गोकर्ण त्याच्या जवळ आले. गोकर्णानं त्या बापाची अवस्था पाहिली आणि गोकर्ण म्हणाले, वडिलांना उपदेश करतात की बाबा अरे तुम्हाला वाटलं ना की माझा मुलगा मला सुख देईल, माझी पत्नी मला सुख देईल, पण याच्यामध्ये सुख नाही. हा संसार असारो खरु संसार दुःख रूपी विमोहका. हा संसार असा नाही, हा दुःख रूपी आहे. संसार विषय वृक्षाचे संसार हे विषारी वृक्षाची वेल आहे आणि या वेलीला येणार प्रत्येक फळ हे सुद्धा विषारीच असणार. म्हणून बाबा तुम्ही या संसाराचा त्याग करा. देसी मासर दिले विमतिम त्यजत्वम जायासुतान सुतदाममतामि मंच पश्यानि शम्यगदिदं शतभंगनिष्ठं वैराग्यनागरसिको भवति. बाबा या हर मासाच्या देहाचा तुम्ही त्याग करा. या देहाला मी बंद म्हणा, सोडा. कारण सगळ्यात मोठं दुःख जे आहे ते दुःख मी आणि माझ्या ठिकाणी. या देहाला तुम्ही मी म्हटलं ना आणि हा मुलगा माझा म्हटला ना म्हणून तुम्हाला दुःख आहे. तर तुम्ही अगोदर तुमच्या देह भावाचा त्याग करा. वैराग्य निर्माण करा आणि भक्ती मार्गाला लागा. शिवस्वसाधु पुरुषात जयंत कामकृष्ण संतांच्या जवळ जाऊन त्या संतांची सेवा करा. त्यांना प्रसन्न करून त्यांना आत्मकल्याणाचा मार्ग विचारा. कारण संतांशिवाय आपला आत्मकल्याण करणारा दुसरा कोणी नाही. हरि प्राप्तीसी उपायो धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणून बाबा तुम्ही धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान्य हि काम तृष्णा.
अन्नस्य गुण दोष गुण चिंतन माशी मुक्त्वा सेवा कतार समहो नितराम बाबा तुम्ही धर्माला भजा. धर्म काय माणसाचा सेवस धर्मम भजस्व सततम. त्यांच्या लोक धर्माला सोडून द्या. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला जर या पापातून मुक्त व्हायचं असेल आणि खरं सुख भोगायचं असेल तर तू एक कर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्व पापेभ्यो